मूर्तिजापूर तालुक्यात एकूण शेतकरी पानन रस्ते 31 मंजूर आहेत। मात्र सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस नजीक आले असले तरी अद्यापही तालुक्यात एकाही पानन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। सदरची बाब शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे। तत्कालीन शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे असे भासून मूर्तिजापूर तालुक्यातील प्रशासन गेल्या 2 वर्षांपासून शेतकरी पानन रस्त्याबाबत गंभीर नसल्याचे कटाक्षाने दिसून येत आहे। मूर्तिजापूर तालुक्यात एकूण 31 शेतकरी पानन रस्ते मंजूर आहेत। त्यापैकी 19 शेतकरी पानन रस्ते पंचायत समिती बांधकाम विभाग यांचे तर 12 पानन रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहे। या सर्व 31 रस्त्यांपैकी एकही काम झालेले नाही। पावसाळा अगदी जवळ आला असूनही एकाही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही। ही बाब अत्यंत गंभीर आहे। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी याबाबत गंभीर नसल्याचे अधोरेखित करत आहे। ग्रामीण विकासाचा गाडा हा रस्त्याच्या कामावर अवलंबून असते, परंतु तालुक्यातील शासन, प्रशासन रोजगार हमी योजना कायद्यांच्या भीतीपोटी कामाला सुरुवात करण्यास अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे। परिणामी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम विकासावर विपरीत परिणाम होत आहे। दिवसागणिक भौगोलिक परिस्थितीनुसार व निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी होऊन असलेल्या रस्त्याची पार वाताहत झालेली आहे। या कारणाने शेतातील माल घरी आणणे दुरापास्त झालेले आहे। पावसाळ्यात शेतावर जाणे किंवा शेती टिकवणे सुद्धा जिकरीचे झाले आहे। या गांभीर्यपूर्ण बाबीकडे मूर्तिजापूर तालुका सरपंच संघटनेचे विशेष लक्ष घातले असून तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी 25 मे रोजी निवेदन दिले असून शासनाने त्वरित पारद तथा तालुक्यातील सर्व मंजूर पानन रस्ते सुरू करावे, अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मूर्तिजापूर तालुका सरपंच संघटनेचे महासचिव विनोद मानकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेला आहे। यावेळी पत्रकार तथा समाजसेवक नाजुकराम खंडारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष गवई, उपाध्यक्ष बंडू घाटे पाटील, सरपंच अक्षय राऊत, अक्षय म्हसाये, प्रदीप फुके, सरपंच अमोल मडवे, सचिन तांबडे आदींची यावेळी उपस्थिती होती। उपस्थित सरपंच संघटना, उपाध्यक्ष, मी सचिव आणि निंबा सरपंच आणि उपसरपंच आपले पारद आणि समस्त शेतकरी बांधव आम्ही अनेक काही वर्षापासून आणि या 2 महिन्याआधी 21 मार्च रोजी आम्ही तहसीलदार आणि एसडीओ साहेब आणि कलेक्टर मॅडम यांना एक निवेदन दिलं होतं। आता निवेदनमध्ये असा कुठलाही मार्ग आमचा निघाला नाही। त्यानुसार आम्ही संघटनेमार्फत आज तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन दिलं की जे तालुक्यामधील शेतकऱ्याचे पानन रस्ते आहेत ते रस्ते अद्याप अजून चालू झाले नाही आणि शेतकऱ्याचा एक अजून वारंवार मागच्या वर्षापासून त्या शेतकरी त्या रस्त्याची वाट पाहत आहेत, परंतु असं कुठलीच प्रशासना हे कामाला लागली नाही। आणि आताच आम्हाला निवेदन दिल्यानुसार 10 तारीखला एक तहसीलदार साहेबांनी सांगितल्यानुसार एक मीटिंग झाली, परंतु आम्हाला आमच्या रस्त्या बांधकाम विभाग किंवा कुठलाही आम्हाला कोणतं सहकार्य करायला तयार नाही। आज रोजी जे शेतकरी रस्ते आहेत, आज शेती पेरण्यापासून अनेक समस्या निर्माण होतात। जाण्या येण्यासाठी कुठलाही मार्ग मोकळा राहत नाही, कारण आमच्या तालुक्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अनेक गावात ही काळी मातीचे गाव आहेत, त्यामध्ये फार चिखल होते आणि शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर वगैरे कुठलंच जात नाही। आजकाल असा हे झालं की आज बैल वर्ग शेतकऱ्यापाशी फार कमी झाले, ट्रॅक्टरने पेरणी करावं लागते, परंतु अद्याप कोणत्याच शेतामध्ये ट्रॅक्टर जात नाही। आणि बऱ्याच या 3 महिन्यापासून आम्ही या संघटना याच्या मागं लागलो, परंतु या रस्त्याला कोणी वाली राहिलं नाही आणि या शेतकऱ्याला तालुक्यात कोणी वाली राहिलं नाही आणि शेतकरी फार वाट पाहत आहे। परंतु बांधकामाकडे आम्ही गेलो तर बांधकाम सांगतात की आम्ही तहसीलदाराकडे दिलो आणि तहसीलदाराकडे गेलो तर आम्ही सांगतात की बांधकाम विभागाकडे दिलं किंवा BDO साहेबाला सूचना दिल्या, पण अद्याप कुठलाही ग्रामपंचायतला सूचना आल्या नाहीत आणि शेतकरी याच्यापासून वंचित आहे आणि या तालुक्यामध्ये फार उत्पन्नात घट होत आहे आणि याची जबाबदारी कोणी स्वीकारायला तयार नाही। आणि वारंवार ग्रामपंचायतमध्ये अनेक सरपंचाला ग्रामसभेमध्ये हा मुद्दा वेठीस धरला जाते, परंतु सरपंच आपली वेदा मांडायला तयार होते, पण मूर्तिजापूर तालुक्यामध्ये त्याचा वाली कोणी राहिला नाही आणि शेतकऱ्याचाही वाली कोणी राहिला नाही। या विषयासंबंधित बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।